मुंबईतील खराब रस्त्यांवरून आदित्य ठाकरेंनी आता सरकारवर निशाणा साधलाय। मुंबईकरांची सर्रास लूट सुरू आहे। मुंबईच्या रस्त्यांची वाट लागली अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे। सरकार आल्यानंतर लूट करणाऱ्या कंत्राटदारांना तुरुंगात टाकणार असा इशारा देखील आमदार आदित्य ठाकरेंनी दिलाय। महाराष्ट्राची साधारणपणे लूट चालू आहे मिंदे सरकारमध्ये, बीजेपी आणि मिंदे सरकारमध्ये। या नोव्हेंबरमध्ये आमचं सरकार बसणार आहे आणि नोव्हेंबरमध्ये सरकार बसल्यानंतर ही सगळी कामं जी आहेत आम्ही स्टॉप पेमेंट करणार आणि सखोल चौकशी करणार। मग मागचे म्युनिसिपल कमिशनर असतील किंवा कुठचेही अधिकारी असतील किंवा कुठचाही मिंदे सरकारमधला मंत्री असेल त्यांना आम्ही जेलमध्ये टाकल्याशिवाय थांबणार नाही, कारण ही मुंबईची लूट सुरू आहे। आता दिव्यांग प्रमाणपत्राबाबत एक मोठी अपडेट बातमी समोर येते, म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या आदेशानुसार आता एमपीसीच्या फेर पडताळणीला सुरुवात झाली आहे। 9 दिव्यांग प्रमाणपत्र घेणाऱ्यांपैकी नाशिकमध्ये एकाची चौकशी झाली आहे। बाळू मार्कड असं त्याचं नाव आहे। बाळू मार्कड हे 2 वेळा आरोग्य तपासणीला गैरहजर होते। ते तहसीलदार पदाच्या पहिल्या यादीतील उमेदवार आहेत। पूजा खेडकर प्रकरणानंतर आता महाराष्ट्र लोकसेवा आयोग ॲक्शन मोडवर आलाय। 2022च्या भरती प्रक्रियेत दिव्यांग आरक्षणातून 9 उमेदवार पात्र झाले होते। सगळ्यांच्या प्रमाणपत्रांची आता फेर तपासणी केली जाणार आहे। पूजा खेडकर प्रकरणानंतर आता एमपीसी म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग आता ॲक्शन मोडवर आले।